नमस्कार। आज क्रांती दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं तर काल 9 ऑगस्ट क्रांती दिन होता आणि आज 10 ऑगस्टला आपण हा कार्यक्रम घेतोय। मॅडम मगाशी बोलल्या की एक दिवस उशिरा होतोय। मॅडम, कम से कम 9 ऑगस्टला चळवळ चालू झाली, ती 18 वर्ष चालू राहिली आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। उशीर कार्यक्रमाला होत नाही। उशीर आपण जरी कार्यक्रमाला केला असेल तर ती प्रत्येक गोष्ट मुलांना माहिती होणं गरजेचं आहे, कारण त्यावेळेला काय घडलं आत्ताच्या पिढीला काही माहीत नाही। तर सर्वप्रथम मी छत्रपती शिवरायांना दंडवत देतो, त्यानंतर थोर क्रांतिकारकांना नतमस्तक होतो। या समोर बसलेले सर्व शिक्षक यांना प्रणाम करतो आणि तुम्ही सर्व मुलं जी माझं आता काही मी 82 बंडाविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकणार आहात, तर तुम्हालाही मी नमस्कार करतो। भारत माता ही जननी आहे मित्रांनो। जन्मभूमी स्वर्गाहून महान आहे। ही मायभूमी आहे, ती महान आहे, ती सुंदर आहे, ती सहजासहजी बनलेली नाही। इथे क्रांतिकारकांच्या रक्ताच्या एका एका थेंबाने ही भारतभूमी बनलेली आहे। आता मगासपासून सगळ्यांनीच सांगितलं 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे। या दिवशी चळवळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि जवळपास 18 वर्ष म्हणजे 1942ला म्हणजे 9 ऑगस्ट 1942ला चळवळीला सुरुवात झाली आणि 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। हा बराचसाच कालावधीमधला गेलेला होता आणि ते 9 ऑगस्टलाच चालू झालं नाही, तर त्याच्या अगोदरपासून चालू होतं। आपल्यामध्ये एकी होत नव्हती आणि ही एकी होण्याच्या संदर्भात मला वाटतं 1930ला 82चं बंड झालं। साधारण 18 तारीख असेल, 18 जुलै 1930ला हे 82चं बंड झालं। मला सांगा, आपल्या शिराळा तालुक्यात किती हुतात्मा स्मारक आहेत? कुणाला माहिती आहे? एकूण 4 हुतात्मा स्मारक आहेत। एक मंदूरला आहे, दुसरं आराळ्याला आहे आणि तिसरं 82ला आणि चौथं मांगरूळला। आता मी बराचसाच अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही 4 हुतात्मा स्मारक 4 गावांना का दिली। तर जे मंदूरचं हुतात्मा स्मारक आहे त्याचा मला ट्रेस लागला, तो मी तुम्हाला सांगणारच आहे। मांगरूळच्या हुतात्मा स्मारकाचा मला इतिहास कळाला। हुतात्मा स्मारक अंतुले सरांनी म्हणजे ज्यावेळेला मुख्यमंत्री असताना अंतुले साहेबांनी हुतात्म्यांची आठवण म्हणून दिलेली होती, पण ती एवढ्यासाठी दिलेली होती की ज्या ज्या ठिकाणी हुतात्मे झालेले आहेत त्या आंदोलनादरम्यान त्यांच्या माहितीसाठी। पण ज्यावेळेला माहिती घेत असताना चांभार कुंभार मांगरूळचे नानक सिंग आणि मला वाटतंय हुतात्मा नानक सिंग आणि किसन आहेत हे मंदुरा ठिकाणी, या ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यांना त्या 2 ठिकाणी। तर आता आपण येऊया मूळ मुद्द्यावर। आपला 82चा बंड। तुमच्या एवढी मुलं होती मित्रांनो, मोठी नव्हती। त्याच्या अगोदर काय झालं ते सांगतो तुम्हाला। 18 जुलै 1930ला संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात सगळीकडं गांधीजींच्या आंदोलनाचे पडसाद पडत होते। सगळीकडे गांधीजींनी सांगितलेले की तुम्ही जिथं जिथं आहात, ज्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करायची। आंदोलनानं पूर्ण असं वेगळं रूप घेतलेलं होतं। ज्या ज्या ठिकाणी असतील म्हणजे त्यावेळेला सर्व काही ब्रिटिशांच्या ताब्यात होतं, म्हणजे आपली जंगलं असतील, आपले कर असतील, सगळेच, आणि आपण गुलामीमध्ये होतो। आपणाला ते काही करू देत नव्हते।
आणि या सगळ्याचा पडसाद गांधीजींनी सांगितलं की जिथं असाल ज्या ज्या पद्धतीचं तुम्हाला आंदोलन करता येईल ते करा. मग 82 मध्ये जंगल सत्याग्रह झाला. 82चा जंगल सत्याग्रहाची नोंद पार्लमेंटमध्ये झाली. एवढी सोपी नव्हतं की 82चं बंड हे पूर्णपणे भारत देशात गाजलं सर. त्या बंडामध्ये नवीन तरुण मुलं, तुम्ही फार समजून घ्या कारण या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या तालुक्याचा इतिहास उद्या कदाचित तुम्ही ज्यावेळेला बाहेर जाचीला त्यावेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुमचा तालुका किती ग्रेट आहे, किती महत्त्वाचा आहे. तर त्यावेळेला नवतरुण म्हणजे जवळपास बरेचसेच तरुण 82तले एकत्र झाले. त्यावेळेला इंग्रजांच्या म्हणजे फॉरेस्ट खातं हे त्या ब्रिटिशांच्या ताब्यात होतं. तिथे काटकी सुद्धा तोडून दिली जात नव्हती. आणि मग त्यावेळेला या तरुणांनी त्या जंगलात म्हणजे कुसाईवाडीच्या जंगलात जाऊन त्यांच्या विरोधात तिथे जवळपास 40 फूट उंचीचा सागाचा सरळ सोट तोडून आणला. आणि तोही असा तसा नाही, वाजत गाजत ढोल ताशेच्या गजरात तो कुसाईवाडीच्या जंगलापासून 82 पर्यंत वाजत गाजत आणला. आता 82 मध्ये गाव आहे, गावामध्ये असं मध्ये महादेवाचं मंदिर आहे, पटांगण आहे, पण जुन्या काळातलं ते महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिराच्या परिसरात त्यांनी तो सरळ 40 फूट उंच सोट उभा केला आणि त्याच्यावरती तिरंगा ध्वज फडकवला. देशप्रेम किती मोठं होतं आणि देशप्रेमाने किती लोक उत्तेजित झालेली बघा. म्हणजे कारण त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती. एक एक माणूस, एक एक मुलगा, एक एक छोटं बाळ सुद्धा देशप्रेमाने वेडं झालेलं होतं. आणि ज्या वेळेला तिथं त्या 40 फूट झाडावरती ज्या सोटावरती ज्या वेळेला तिरंगा फडकवला त्यावेळी ह्याची बातमी आजूबाजूच्या गावात पसरली. सगळ्यांना माहिती पडलं की आता 82 मध्ये आंदोलन चालू झालं आणि आपणाला तिथं जाणं गरजेचं आहे. लोंढेच्या लोंढे यायला लागले 82. धो 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 पाऊस चालू होता, कारण जुलै महिना होता. जुलै महिन्यामध्ये पाऊस असतोच, भयंकर पाऊस चालू होता. या पावसात ह्याची खबर म्हणजे त्यावेळेला आपला जिल्हा सांगली नव्हता, त्यावेळेला सातारा जिल्हा होता आपला. सातारा जिल्ह्यातून शिराळा पोलीस चौकी होती. पोलीस चौकीमध्ये बंकट सिंग म्हणून एक फौजदार होते. आणि त्यावेळेला त्यांना ज्या समजलं की 82 मध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आणि लोकांचा ओघ वाढलेला आहे, लोक यायला लागलेत तिथे मंदूरपासून, आळ्यापासून, इकडे शिराळापासून सगळे 82 मध्ये जमू लागलेत आणि लोकांचं एकी होऊ लागले. त्यावेळेला बंकट सिंगने आपले काही पोलीस 82 पाठवले. महत्त्वाचं आहे मित्रांनो, ऐकून घ्या. पोलीस पाठवले. पोलिसांना सुद्धा त्या माणसाने जुमानलं नाही. पोलीस येत आहेत असं दिसल्यानंतर तिथल्या लोकांनी तर एक कडक केलं, म्हणजे त्याच्या भोवती, झेंड्याच्या भोवती कडक केलं आणि कडक करून रात्रंदिवस पहारा देत होते. कोणी घरी जात नव्हतं. म्हणजे जे घरी जाणार, जेवणार, परत येणार, जे उरलेले आहेत ते परत जाणार, परत जेवणार, परत मंदिरातच. रात्रंदिवस देशाची गाणी, भजन, कीर्तन सगळं चालू होतं. आणि यातून त्यांना हलवणं गरजेचं होतं, कारण या जे 82चं जे आंदोलन आहे ते एक वेगळं रूप घेत होतं. आणि त्या रूपातून काही नाही काहीतरी घडणार होतं हे बरोबर फौजदार बंकट सिंगना माहीत होतं. त्यांनी आपले पोलीस लावून दिले. पोलिसांना कोणी जुमानलं नाही. पुन्हा बंकट सिंगने साताऱ्याला कळवलं की इथे म्हणजे अजून पोलिसांची गरज आहे. घोड्यावरून, त्यावेळेला मोटरसायकल नव्हत्या, घोड्यावरून पोलीस आले. घोड्यावरून आल्यानंतर त्यांनी तिथे आपली घोडी बांधली आणि जवळजवळ 8-10 पोलीस तिथेच थांबले. पण परिस्थिती अशी होती, धो-धो पाऊस होता. पावसात माणसं उभावत असायची, म्हणजे घरी कोण जात नव्हतं, पावसात भिजत होती. लोक घरी आपापल्या जायची, जेवायची, परत येऊन झेंड्याखाली बसायची. पण हे जे पोलीस होते ना, यांना कोणी विचारतच नव्हतं. यांना कोणी पाणीही देत नव्हतं आणि जेवणही देत नव्हतं. बरं, तिथून परत तिकडे जाणं आणि जेवून येणं इतकंही शक्य नव्हतं, कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती. जवळजवळ 4-5 दिवस ते पोलीस उपाशी राहिले.
कुणी पाणी सुद्धा दिलं नाही, त्यांच्या घोड्यांना चारा दिला नाही का घोडी कुठं सोडून दिले नाही. म्हणजे इतक्या कणखरपणे झेंड्याचं रक्षण करत होते मग. आणि हे सगळे तरुण 82 मध्ये, आणि जवळपास हे सगळं कळाल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या गावातली तिथं लोक आली. आता त्यांना भूक असह्य व्हायला लागली, काही कळना की बाबा आता काय करायचं. शेवटी त्यांनी परत जिल्ह्याला तसा मेसेज पाठवला, कोणतरी पाठवलं की बाबा असं असं आहे, इथं आता काही हे आंदोलन आम्हाला मिटत नाही. जवळजवळ 12 दिवस हे आंदोलन उभा होतं. सोपी गोष्ट नाही आहे, इथं आपण 1 तास बसू शकत नाही. जवळजवळ 12 दिवस एका ठिकाणी अख्खं गाव काम धंदा सगळं सोडून तिथं उभा राहत होतं. आणि ज्या वेळेला हे आंदोलन एक वेगळं रूप घेते आणि इथं आता काय आपलं चालत नाही असं दिसल्यावर जिल्ह्याची एक पोलीस फौज फाटा, म्हणजे त्यावेळेला 100-500 पोलिसांची फौज 82ला धाडण्यात आली. आणि तेही सगळे बंदूकधारी पोलीस, सगळे शिराळ्याच्या दिशेने मांगरूळच्या रस्ता, ज्यावेळेला आत्ता जो रस्ता गेलाय तो रस्ता नव्हता, त्याच्यावरून रस्ता होता. चिंचेश्वर मंदिराच्या पाठीमागून असा खाली रस्ता असायचा. त्या रस्त्याने ही सगळा फौज फाटा बंकट सिंग यांच्या नेतृत्वाखाली 82 पोहोचला. 82 पोचल्यानंतर मला वाटतं साधारण 5 सप्टेंबर तारीख असेल, 5 सप्टेंबर 1930, जवळजवळ 15 दिवसाचा कालावधी. आणि त्यावेळेला एक वेगळी अशी परिस्थिती निर्माण झाली ती की या लोकांचं आंदोलन तोडायचं म्हणजे तोडायचं, काही वाटेल ते झालं तरी. आणि त्यांना तसा आदेशही होता, गोळीबार तर गोळीबार. शेवटी हातातल्या काठीचा उपयोग करून बेभामपणे पोलिसांनी जिथं ज्या झेंड्याचं रक्षण करणारे जे मायमाऊली होत्या त्यांना बेभामपणे मारण्यास सुरुवात केली. लोक हांबरत होती, ओरडत होती, बेरडत होती, पण कुणीही त्यांच्याकडं मायेच्या आशेने बघितलं नाही. जोर जोरात काठ्या मारत होती. लोकांची टाळकी फुटली, लोकांची डोकी फुटली, लोकांचा कोणाचा हात मोडला, काय झालं. आणि शेवटी या सगळा संघर्ष पोलिसांचा आणि आपल्या लोकांचा एकदम जोरदार संघर्ष चाललेला होता. आणि यामध्ये अखेर पोलिसांनी तो सागाचा जो उभा केलेला जो खांब होता तो उतरवला. आणि उतरवत असताना झेंडा असा पडत होता. तो पडत असणारा झेंडा लोकांनी बघितला, पळत जाऊन तो झेंडा पकडला. तो पोलिसांच्या हाताला झेंडा लागू दिला नाही, किंबहुना तो जमिनीलाही लागून दिला नाही. तो अशा ठिकाणी लपवला, बायकांनी आपल्या चोळीत लपवला आणि तिथून झेंडा घेऊन लोकांनी पळ काढला. इतक्या परिस्थितीत इतक्या जबरदस्त आंदोलन ते 82चं होतं. जवळपास सगळ्यांना मारहाण झालेली होती. सगळी लोक अशी विवळत होती, तळमळत होती. आणि 100-500 पोलीस, बंदूकधारी पोलीस असल्यामुळं लोकांचंही तिथं काही चाललं नाही. त्यामुळं हे आंदोलन तिथं त्यांना मोडणं शक्य झालं. आणि मग तिथून हे सगळं अटकून ज्या वेळेला ही फौज फाटा परतीच्या दिशेला लागली, परतीच्या दिशेला म्हणजे 82तून मांगरूळ आणि मांगरूळातून परत शिराळा असं ते स्वरूप होतं. आणि डोंगराच्या पायथ्यानं तो रस्ता होता. आता जरा खालून गेलाय, पण पहिला आधी वरून होता. ही ज्या वेळेला गोष्ट मांगरूळमध्ये कळली त्यावेळेला मांगरूळातल्या असंख्य तरुणांनी ठरवलं की यांना इथून पुढे जाऊनच द्यायचं नाही. मग त्यांनी शिवाजी महाराजांची रणनीती ऐकली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी ज्या पद्धतीनं गमिनीकावाने युद्ध करत होते त्या पद्धतीनं या मांगरूळच्या तरुणांनी आपली सगळी फौज, म्हणजे जेवढी मांगरूळातली लहान एवढी पोरं होती सगळ्यांना, म्हणजे त्यांना काय वाटत असेल, देशाचं केवढं प्रेम वाटत असेल. त्यांना असं वाटलं नसेल का बाबा मला गोळी लागेल, एवढं मोठं पोलीस फाटा आलाय, मला पकडून नेतील, कशाचीही भीती बाळगली नाही. आणि त्यावेळेला ही लहान मुलं, त्याच्यामध्ये मोठे तरुण सुद्धा होते. आणि सगळी चिंचेश्वराच्या पाठीमागल्या उंच टेकडीवर आज सुद्धा तुम्ही गेल्यानंतर बघू शकता, अशी टेकडी आहे वरती. वरून जरी छोटा जरी दगड लावून दिला तर तो बरोबर रस्त्यावर जातो. दगड घेऊन टॉवेलमध्ये असे दगड घ्यायचे, पोत्यात दगड घ्यायचे, दगड घेऊन वरती गेली
वरती गेल्यानंतर जशा त्या गाड्या आल्या तशा भिरी 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 वरून दगड फेकायला, मोठमोठे दगड असे बोलतून लावायला सुरुवात केली. अनेक पोलीस त्याच्यामध्ये जखमीही झाले. परंतु ही दगडफेक काही थांबता थांबेना. पोलिसांना असह्य झालं, हे रोखता येत नव्हतं. आणि मग तिथून पुढे गेल्यानंतर शेवटी त्यांना नाविलाजच, कारण ती वरून फेकत होते, यांना खालून काहीच करता येत नव्हतं. ती वरती असल्यामुळं ते सेफ होते. नाविलाजानं बंकट सिंगने त्या पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि मग फायरिंग झालं. त्या फायरिंगमध्ये दे दनादन गोळ्या सुटायला लागल्या आणि लहान 11 आणि 10 वर्षाची 2 कवळी मुलं, त्यामध्ये मॅडमचे सासरे जे अजय सासरे ते लहान होते, त्यांना गोळी लागली, जाग्यावर मृतदेह पडला. त्याबरोबर लगेच दुसरा मुलगा जो त्यांच्याबरोबर होता, त्यालाही शंकर भाऊ चांभार, त्यालाही गोळी लागली, तोही जाग्यावर पडला. बरोबर सगळी मुलं पळायला लागली. पळता पळता परत मागून एक गोळी आली आणि ती गोळी बरोबर ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानूबाळा लुगडे यांच्या बरोबर मांडीत घुसली. मांडीतून गोळी आरपार झाली. तसा पाय घेऊन तो लंगडत 13-14 वर्षाचा मुलगा असं लंगडत तो घरी पोचला. आणि ज्या वेळेला ही गोळीबार झालेली वरची सगळी लोक पळून गेलेली बघितली, अक्षरशः त्या 2 मुलांना पायाला धरून फरफटत नेऊन बेळाशीच्या तिथे एक खड्डा खोदून त्यात याच पोलिसांनी दफन केलं, तशी नोंद आहे. आणि मग तिथून ते निघून गेले. पण हे एवढ्यावर थांबलं नाही मित्रांनो. या जो गोळीबार झाला याच्यामध्ये ही 2 मुलं शहीद झाली. एका मुलाला गोळी लागली. 2 मुलांची नावं मृतदेह सापडल्यामुळं त्यांची नावं मिळाली. पण जो मुलगा पळून गेला तो भीतीमुळं कुणीही त्याचं नाव फोडलं नव्हतं. परंतु त्या पुस्तकामध्ये सरळ उल्लेख होता की एक मुलगा ज्याला जखमी झाला होता तो पळून गेला. आणि त्या धर्तीवरती तो ज्ञानूबाळा लुगडे, ते नंतरचा जवळजवळ 15-20 वर्षानंतर त्यांना पेन्शन चालू झाली. म्हणजे एवढी लोक घाबरत होती त्यावेळेला. आणि त्यानंतर हे पार्लमेंटमध्ये हा विषय घेण्यात आला. पार्लमेंटमध्ये हा विषय म्हणजे बेळाशीचा बंड, जाता जाता झालेला मांगरूळमधला गोळीबार आणि ह्या गोळीबारामध्ये झालेले 2 शहीद, 2 हुतात्मे यांच्यामुळं अख्खा देश परत पेटला. तो पेटला म्हणजे एवढा जिगीरला गेला की इंग्रजांच्या विरोधात एक चांगलं आणि कणखर बंड उभा राहिला. आणि त्यानंतर या सगळ्या जो मांगरूळचा इतिहास म्हटलं जातं, आता मॅडम म्हटले की मांगरूळचा इतिहास खूप कालावधी गेला. या सगळ्या गोष्टीला बराचसाच कालावधी गेलाय. सगळ्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की नुसतं 42ला आपलं चालू झालं, तिथून लगेच आपल्याला 10-12 वर्षात स्वातंत्र्य नाही मिळालेलं. याच्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. आपल्याच तालुक्यातले, आपल्याच जिल्ह्यातले वसंतदादा असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, नागनाथ अण्णा नायकवडे असतील, सगळी लोक बेभानपणे रात्रंदिवस घरी जात नव्हते. आणि ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आपल्या, ते सुद्धा क्रांतिकारक, ही सगळी पिढीच्या पिढीत क्रांतिकारक होते. वसंतदादांनी ज्या वेळेला सांगलीचं जेल पुढून पळाले त्यावेळी तर एका संत्र्याने, म्हणजे जो संत्री उभा होता त्याने डायरेक्ट गोळी मारली. वसंतदादा ज्यावेळेला उडी टाकत होते त्यावेळेला ती गोळी दादांच्या पायात पडली. तसा पाय घेऊन दादा निघून गेले आणि पुरातून दादा पलीकडे गेले. इतकी स्वातंत्र्याने वेडी झालेली माणसं होती. सोपी साधी गोष्ट नव्हती. आणि आज आपण ते स्वातंत्र्य विसरत चाललोय. आज आपण तिकडे बघत नाही. आज खरी गरज आहे तुम्हाला ती कळण्याची, कारण देश परत त्या दिशेनं चाललाय की काय असंही वाटायला लागलं. उद्याची क्रांती तुमच्या हातात आहे, तुम्हाला ती करायची आहे. आज जरी
तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जर शिकत असाल, आज प्रत्येक मुलाला जर मी विचारलं तर तू का शिकतोयस, कशासाठी शिकतोयस, तर तो प्रत्येकजण सांगेल की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला हे करायचं. पण कुणालाही देशप्रेमी किंवा मला शेतकरी व्हायचं आहे म्हणायची गरज नाही, म्हणजे वाटत सुद्धा नाही. एवढी सोपं नाही आहे मित्रांनो. हा जो मिळालेला आपल्याला जे मानव जन्म आहे, या कुठंतरी सार्थक लागणं गरजेचं आहे. आणि तो जर लागायचा असेल, शिकावं तर लागणारच आहे, त्याबद्दल वादच नाही. शिकावं तर शिकणं हे गरजेचंच आहे. पण त्याच्याबरोबर आपण काय शिकतोय, काय घेतोय हेही माहिती पाहिजे. आज ज्या वेळेला आपण शिराळा तालुक्यात असताना सुद्धा, अनेक मुलं शिराळा तालुक्यातली असताना सुद्धा आपणाला या तालुक्यातला हुतात्मा स्मारक कुठं आणि का आहेत हे सुद्धा माहिती नाही. मग आपण ते जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ते सांगत असताना आपण ते ऐकणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आपण नमन चिंतन करणं गरजेचं आहे. या कुंभार मॅडम यांच्या घरी प्रत्येक वर्षी, म्हणजे पत्रावळे सर असतील, कोष्टे असतील, तुम्हाला सांगतो लाड असतील, लाडाबांचे चिरंजीव, ही सगळी लोक प्रत्येक वर्षी यायचे. प्रत्येक वर्षी मांगरूळमध्ये येऊन त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली व्हायचे आणि तिथून परत एसटीनं जायचे सर. प्रत्येक वर्षी यांच्या घरी, या शहीदांच्या घरी जाऊन जेवण घ्यायचं, म्हणजे तिथलं अन्न खायचे. या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या लोकांना अजून ती तळमळ आहे. म्हणजे आत्ता काही त्यातले एक दोन एक्सपायर झाले, आता काही राहिले, त्यांना चालताही येत नाही, म्हणजे आता दिसतही नाही, चालताही येत नाही. म्हणजे त्यांच्या जर मनात अजून ती तळमळ असेल, अजून त्या गोष्टी असतील, आम्ही एवढ्या लवकर विसरलो का आणि का? प्रत्येक गोष्ट आम्हाला जतन करून ठेवणं गरजेचं आहे. आमची हुतात्मा स्मारकांची अवस्था आजची जर बघितली तर सर फरशी सुद्धा कोणी ठेवलेली नाही, फरशा सुद्धा घेऊन गेली. मग हे असं का? कारण आम्हाला हुतात्म्यांचं बलिदान काय झालं हे नक्की समजलंच नाही. आणि ते समजावं लागेल, ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, तरच ते कळणार. आज मला वाटतं सगळी शिराळा तालुक्यातली मुलं आहेत की आजूबाजूची सगळे, म्हणजे बाहेरची सुद्धा मुलं आहेत, तर त्यांना आपला सगळे वेगळे बाहेर संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं आहेत. तर या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांना खऱ्या अर्थाने इथला इतिहास काय आहे हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. फार मोठा इतिहास आहे. म्हणजे भारताच्या, म्हणजे ह्याची नोंद आत्ता जरी तुम्ही गेला लाल किल्ल्यावरती तरी तिथे लिहिलेली आहे. मला वाटतं ते मी स्केच करून दोन, त्या मुलांचे फोटो नव्हते, ती दोन मुलं जी शहीद झाली त्यांचे फोटो नव्हते, त्यांचे फोटो मी शिराळ्यातून एका मुलीकडून फोटो काढून घेतले, म्हणजे स्केच काढून घेतलं कल्पनेने, आणि ते स्केच मी त्यांना पाठवलं. ते आज सुद्धा त्या ठिकाणी, त्या लाल किल्ल्यात पार्लमेंटमध्ये तिथं लावलेलं आहेत. कधी गेलो तरी त्या मांगरूळचं नाव त्या दोन मुलांच्यामुळं आज सुद्धा कोरलेलं आहे. आणि आपल्याला अशा पद्धतीत काम करायचं आहे, अशा पद्धतीत काय काय गोष्टी जतन करायच्या आहेत. उद्याची पिढी आहात तुम्ही, तुम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आज जर नाही समजलं, उद्या जर, आज जर तुम्हाला नाही समजलं, उद्या तुम्ही काय करणार आहे? म्हणून सगळ्यांना आपण विसरू शकतो, पण ह्या क्रांतिकारकांनी जे बलिदान दिलंय त्या बलिदानाला आपण मागे नाही सरू शकत. आणि त्यांचं प्रत्येक वेळेला स्मरण करणं ही आपली जबाबदारी आहे की नाही? प्रत्येकाला वाटते की नाही बाबा या क्रांतिकारकांचं काहीतरी बलिदान असेल, त्याचं आपण काहीतरी परतफेड केली पाहिजे. म्हणा भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद मित्रांनो. जे काही सांगितलं असेल तुम्ही बोर व्हायच्या अगोदर मी थांबतो आणि